असेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र ऐकोनी नायके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चैल्या जीवी तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे तोशी न वाटतसे मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून देवोनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाजवळ मागणं मागतायत की हे देवा अगोदर मला जाणत करा. त्या जाणतेपणाचा अहंकार माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहू नये याच्याकरता नेंत करा. पण असं नेंत होण्याकरता तुमच्या प्रेमाची गरज आहे म्हणून तुझी प्रेम खून देवोनिया. मागताना 3 गोष्टी मागितलेल्या आहेत. जाणून नेंत करा या शब्दाचा अर्थ आहे अनासक्ती म्हणजे जीवनमुक्त अवस्था. त्याच्यानंतर तुझी प्रेम खून देवोनिया याच्यामध्ये भक्ती आणि जेवी जळा आत पद्मपत्र याला अनासक्ती अशा 3 गोष्टी या ठिकाणी आहेत. तुकोबाराय देवाजवळ मागणं मागतात हा जो शब्दप्रयोग आपण करतो याला शास्त्राच्या भाषेमध्ये व्याघात दोष म्हटलं जातं. कारण शास्त्रामध्ये काही भेद आहेत, शास्त्रामध्ये काही न्याय आहेत, तसं शास्त्रामध्ये काही दोष सांगितलेले आहेत. भेद पाहत असताना जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, 5 भेद सांगून स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, अनेक भेद सांगितलेले आहेत. जीव जीवाचा भेद म्हणजे एक सुनबाई आणि दुसरी मुलगी दोघांमध्ये भेद पाहणं याला म्हटलं जातं जीव जीवाचा भेद. साध्या सोप्या भाषेमध्ये मुलीचं कौतुक केलं जातं. मुलगी ज्या घरात दिली तिचं कल्याण झालं कारण तिच्याशिवाय घरातलं पानसुद्धा हलत नाही एवढी त्या घरावर तिची सत्ता आहे. मुलीचं कौतुक केलं जातं. पण सुनबाई जर मुलाबरोबर बोलायला लागली तर मेल्यांनी लाजा सोडल्यात. विठ्ठला सुनबाई बोललेलं चालत नाही पण मुलीचं कौतुक केलं जातं. दोन्ही जीवच आहे पण जीव जीवाचा भेद. याच्यामध्ये राग आणि द्वेष या 2 गोष्टी येत असतात. जीव जडाचा भेद हा विचार केला तर जीवाच्या ठिकाणी ज्ञानाज्ञान आहे आणि जडाच्या ठिकाणी केवळ अज्ञान आहे. आपल्या ठिकाणी ज्ञानाज्ञान आहे याचा अर्थ आपल्या डोक्यावर केस आहेत याचं ज्ञान आहे पण किती आहेत याच्याबद्दलचं अज्ञान आहे. माईक जड आहे याच्या ठिकाणी केवळ अज्ञान आहे कारण कीर्तन संपल्यावर उचलून ठेवला तरच बाजूला जाईल आणि नाहीच उचलला तर पुढच्या सप्त्यापर्यंतच राहील. जडाच्या ठिकाणी केवळ अज्ञान आहे. जड जडाचा भेद, दोन्ही जड आहेत म्हणजे लोणी जड आहे आणि शेणही जड आहे पण एकाचा स्वीकार आहे एकाचा तिरस्कार आहे. 5 भेद सांगितलेले आहेत शास्त्रामधून. तसं शास्त्रामधून काही न्याय आहे. उष्ट्रकुटी न्याय, अंध्यसम्यक न्याय, कौमुतिक न्याय असे न्याय सांगितलेले आहे.
उष्ट्रकुटी न्याय याचा अर्थ असा की राजस्थानामध्ये उंटावरून प्रवास करावा लागतो. अशा वेळेला जर उंट चालत नसला तर त्याच्या पाठीवर जे काही साहित्य ठेवलं त्याच्यातून लाकूड काढायचं, उंटाला मारायचं आणि तो चालायला लागला म्हणजे त्याच्याच पाठीवर ठेवून द्यायचं. याला उष्ट्रकुटी न्याय म्हणावं. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्यानं जर विचारलं देव दिसत नाही कशावरून आहे, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं, तू जे श्वास घेतो ते हवा दिसत नाही कशावरून आहे. हे न्याय आहे. तसंच शास्त्रामध्ये काही दोष आहेत. अनोन्याश्रयी दोष, व्याघात दोष असे दोष आहेत. अनोन्याश्रयी दोष म्हणजे विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अगोदर विषयी विसर पडला म्हणून ब्रह्मरस ठसावला का ब्रह्मरस ठसावला म्हणून विषयी विसर पडला, याला अनोन्याश्रय म्हणा. ब्रह्मरस घेई काढा किंवा ब्रह्मरस गुढी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरसाची गुढी त्याला प्राप्त होते ज्याची वासना समूळ नष्ट झाली त्याला. म्हणजे अगोदर वासना नष्ट झाली तर ब्रह्मरसाची गुढी, का ब्रह्मरसाची गुढी ज्याला प्राप्त झाली त्याची वासना गेली. समजते ना भाषा? याला अनोन्याश्रयी दोष म्हणावं, एकमेकावर आधारित. तसं इथं जो आहे तुकोबराय देवाजवळ मागणं मागतात, हा व्याघात दोष आहे. व्याघात दोष का? एक ग्रस्त दुसऱ्याला सांगायला लागला, खरं सांगू असं वाटतं तुमचा स्वभाव पाहिला ना दिवसभर गप्पा माराव्यात, पण करू काय, मे मुखम जिव्हा नास्ती, माझ्या तोंडामध्ये जीभच नाही तर बोलू कसा हो. हा ग्रस्त सांगतोय. माझ्या घराण्याचा जर इतिहास सांगायला लागलो ना तर ब्रह्मचारीचे मे पिता, माझा बाप आयुष्यभर ब्रह्मचारी होता. माझ्या आईनं एवढे उपास तापास व्रत वैकल्य केली, पण माता तू मम वंधेव, शेवटपर्यंत बिचारी वांज राहिली आई. आणि आजोबांचा इतिहास जर सांगितला तर पुत्रहीन पिता महा, आजोबा तर पुत्रहीनच होते. विठाला याचा अर्थ असा आहे, याच्या तोंडामध्ये जर जीभ नाही तर हा बोलतो कसा. बरं, याचा बाप जर ब्रह्मचारी तर हा सांगायला आला कुठून? गुरुदेव मामासाहेब दांडेकर SP कॉलेजला प्राचार्य होते. एक दिवस कॉलेजला चालले असताना एक भिकाऱ्याचं पोरगा आडवा आला आणि हात पसरून सांगितलं, बाबा गरीबाला काहीतरी भीक द्या ना हो. मामांनी पाहिलं, अरे शाळेत जायचं याचं वय आणि या वयात यानं भीक मागावी. विचारलं, का रे तू शाळेत जात नाही का? त्याचं एक उत्तर ठरलेलं होतं, बाबा गरीबाला कसली आली शाळा. मामांनी विचार केला, नसेल शाळेत जात, कारण सरकार तसं आहे, त्याला इलाज काय. ज्यांचं अख्खं सरपण वाळलंय त्यांना सरकार शिकवतंय आणि ज्यांना खरंच शिकायचंय त्यांना डोनेशनमुळे जाता येत नाही, म्हणून नसेल कदाचित शाळेत जात. अरे मग तू राहतोस कुठं? ठरलेलं उत्तर, बाबा गरीबाला कसलं आलंय घर. मामाने विचार केला, नसेल घर, फुटपाथवर राहत असेल किंवा एखाद्या सिमेंटच्या पाईपमध्ये राहत असेल. मग विचारलं, का रे तुला घर नाही, तू शाळेत जात नाही, मग त्याचं ठरलेलं उत्तर, बाबा गरीबाला कसले आलेत आई बाप. विठाला विठाला. आता किती गरीब झाला तर आईबाप नाही हे कसं शक्य आहे? तसं तुकोबाराय देवाजवळ मागणी मागतात हे कसं शक्य आहे? याच्या करता याला व्याघात दोष म्हटलं जात. कारण तुकोबारायांचा काय हा पहिला जन्म नाही, मागे बहुता जन्मी अनेक जन्म झाले तुकोबारायांचे. बरं, तुकोबाराय म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, नामदेवरायांचा अवतार म्हणजे तुकोबाराय. आणि चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, 4 युग केलेला परमार्थ. कृतयुगामध्ये प्रल्हाद आहेत, हिरण्यकश्यपू कयादूच्या पोटी जन्माला आलेले. त्याचं भागवतामध्ये इतकं सुंदर चिंतन आलंय. हिरण्यकश्यपू स्वतःही देवाचं नाव घेत नव्हता आणि कुणाला घेऊ देत नव्हता. नाव घेऊ नेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, म्हणून जुन्या काळामध्ये एकच हिरण्यकश्यपू होता. आणि त्याची पत्नी कयाद होती राक्षसीनच. पण विचारधारा जर आपण अभ्यासली ना
हिरण्यकश्यपू विष्णूचा बदला घ्यायचा म्हणून तपश्चर्येला मंदराचल पर्वताच्या पायथ्याला आला. तपश्चर्येला बसला आणि तेवढ्यात बृहस्पती पोपटाच्या रूपानं आले. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा बोलायला सुरुवात केली. यांनी अपशकून समजला आणि तपश्चर्या सोडून घरी निघून आले. कयाधूला आश्चर्य वाटलं. तपश्चर्येला गेलेला महात्मा परत आला. विचारलं, का हो, तुम्ही शस्त्राला हात लावला ना तरी 33 कोटी देव घाबरतात तुम्हाला. एखादं कार्य करायचं ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही परत माघारी येत नाही. आज असं काय घडलं की तुम्ही तपश्चर्या सोडून परत आलात? कारण कालिदास भोजराजाला सांगतो, राजा, प्रशंसा ही साखरेपेक्षाही गोड असते, म्हणून मागायच्या वेळेला अगोदर प्रशंसा करावी, स्तुती करावी, हा नियम आहे. आणि त्या दृष्टीनं असं इतकं चांगलं बोलल्यानंतर त्यानं सांगितलं, कयाधू, मी तपश्चर्येला बसलो, तिथे एक पोपट आला. तो म्हणायला लागला, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. मी अपशकून समजून परत आलो. ऐकल्याबरोबर तिला इतका आनंद झाला ना, मला सांगण्याच्या निमित्तानं का होईना पण यांच्या मुखातून देवाचं नाव बाहेर पडलं. आता 108 वेळा यांना देवाचं नाव घ्यायला लावील तरच यांची पत्नी म्हणून घेईल. कयाधू राक्षसीन असून विचार कसे आहेत पहा. आमचं तसं नाही. वारीला जायचंय, बॅग भरलेली आहे, वळकटी गुंडालेली आहे, सगळं तयारीत आहे. आणि जर विचारलं जाऊ काय, ती डोळ्यात पाणी आणून म्हणती, पहा तुम्हाला कसं पडतंय ते. हा पुन्हा बॅग खाली ठेवून म्हणतो, देव काय कुठं पळून जात नाही. त्यांच्या विचारधारेत आपल्या विचारधारेमध्ये फरक आहे. आणि म्हणून माझा सांगण्याचा मुद्दा एवढा की हिरण्यकश्यपू त्याला प्रल्हाद जन्माला आला. सांगितलं प्रल्हादाला, हिरण्यकश्यपूनं माग, काय पाहिजे ते माग. त्यानं सांगितलं, देवा तू मला काय व्यापारी समजतो काय? भक्ती करून जर देवाकडे काही मागत असेल तर ती भक्ती ठरणार नाही, तो व्यापार ठरला जाईल. आणि म्हणून प्रल्हादानं देवाकडे काही मागितलं नाही. ज्या खांबामधून नरसिंह अवतार भगवंतानं धारण केला तो खांब हा मुळात औदुंबर वृक्षाचा होता. पुढं त्याला पालवी फुटली आणि प्रल्हाद त्याची भक्ती करायला लागला. त्याला आकाशवाणीद्वारे सांगितलं, प्रल्हादा, या खांबातून नरसिंह अवतार प्रगट झाला ना तर याच अवतारामध्ये दुसरा अवतार दत्तात्रयाचा होईल, तो म्हणजे नरसिंह सरस्वती. नीट ऐका. दत्त संप्रदायाचा इतिहास फार मोठा. वैदिक दत्त, तांत्रिक दत्त, यंत्र दत्त, बराचसा भाग आहे. इतकं खोलात नाही आपल्याला जायचं. जेवढं वर पाहता येईल तेवढं पाहायचं. खोलात गेलं की आपलं डोकं बाहेर चक्रावून जाईल. खोलात नाही अभ्यासायचं. कारण मी नेहमी सांगत असतो, गाईचं म्हशीचं दूध काढलं ना त्याच्यात पाणी टाकीत जाऊ. हां, तसं निरसं दूध पाचवायची ताकद लागते ना महाराज, ते एवढं काम सोपं नाही. आणि म्हणून त्याही वेळेला मागितलं नाही. दुसरा अवतार आहे अंगदाचा. वालीच्या छातीत बाण लागलाय, वाली असा पडलेला आहे आणि तेवढ्यात भगवान गेले, त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. रामायणकारांनी सिद्धांत मांडलाय, सुग्रीव एवढा भगवंताच्या सान्निध्यात असूनही त्याला जे प्राप्त झालं नाही ते वालीला किती क्षणात प्राप्त झाले विचार करून पहा. म्हणजे त्याच्या भक्तीची उंची किती असेल हा विचार करा. 30-30 वर्ष वाऱ्या करून हरिपाठ पाठ होत नाही, तो एखाद्याचा पहिल्याच वारीला पाठ होतो. काय म्हणलं, पुन्हा नीट ऐका. वाली रामाचा विरोध करत होता पण तरी सुद्धा त्याचं मस्तक मांडीवर घेतलं. याचा अर्थ त्याच्या भक्तीची उंची किती आहे पहा. जे सुग्रीवाला जमलं नाही ते वालीला जमलं. आणि मग वालीला सांगितलं, तुला अमरत्व देतो. म्हणले नाही, ही अवस्था परत मिळणार नाही. मग अंगदाला बोलवलं. अंगदाचा हात रामाच्या हातात देऊन सांगितलं, प्रभू आता याचा सांभाळ तुम्ही करा. मरताना का होईना पण आपल्या मुलाचा हात देवाच्या हातात देऊन जो जातो तो खऱ्या अर्थानं वाली आहे. विठ्ठला आणि म्हणून दुसरा अवतार अंगदाचा, तिसरा उद्धवाचा. शिकवण्याकरता गेले ते शिकून आले. उद्धवा शांत वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. भगवंतांना उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा त्या गोकुळवासी लोकांना काहीतरी ज्ञानाचा उपदेश कर.
कथा मोठी आहे भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये. भगवान संदीपनींच्या आश्रमातून आलेले आहेत. त्यावेळेला उद्धवाची त्यांची भेट झाली. दोघं जेवायला बसलेत आणि मग विचारलं उद्धवानं, प्रभू मी 2-3 दिवस तुमच्या सानिध्यात आता राहिलो आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही व्यवस्थित झोपत नाही, झोपेतून मधूनच उठता. हे राधे, हे राधे, असं काय विशेष आहे की तुम्हाला इथं मिळत नाही? सांगितलं इथं सगळं काही मिळतंय, सगळी संपत्ती वगैरे आहे, पण जे प्रेम गोकुळात मिळालं ते इथं मिळत नाही. म्हणून उद्धवाला सांगितलं, जा त्या लोकांना ज्ञान सांग. उद्धव बृहस्पतीचे शिष्य आहेत. त्यांनी सांगितलं, देवा माझं तत्वज्ञान त्यांना काय कळायचं? ते अगदी खेड्यातली माणसं, गोकुळवासी, त्यांना माझं तत्वज्ञान वेदांत काय कळायचं आहे? भगवान म्हणले, इथं जर तुझं कीर्तन चांगलं झालं तर तुला फडावर पाठवीन. एकदम तिथली अपेक्षा करू नको. म्हणून शिकवायला गेलेले उद्धवजी शिकून आले गोकुळामधून, हे राधे, हे राधे करत. हा भाग आहे. आणि नामदेवरायांच्या अवतारात मागण्याचा प्रश्नच नव्हता. बरं, तुकोबाराय सुद्धा ज्या ज्या वेळेला वारीला जायचे, मागायाची असं पाहे मुखाकडे, देव पाहायचे की तुकोबाराय आता तरी मागतील, एवढी भक्ती केलेली आता तरी मागतील. तुकोबाराय म्हणले, देवा मागू कशा करता? काय उने मज येथे ठेविले ठाई, पोटा आलो तई पासून या समर्थे. देवा मी पोटाला आल्यापासून मला काही कमीच पडलं नाही ना, मग मागू कशा करता? आताही मी रिटायर झालो तरी 15,000 पेन्शन चालू आहे मला, मग अर्धी तिकीट काढू कशा करता? विठ्ठला देवा तुकोबारायांनी मागितलं नाही. पुन्हा आग्रह केल्यानंतर सांगितलं, हे पहा आम्ही वाडवडिलांची परंपरा जाणणार आहे. माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे, देवाजवळ काही मागायचं नाही. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणतच, वडिलांची रीत जाणतस. काही अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आम्ही आमच्या वाडवडिलांची रीत जाणतो, देवाजवळ मागायचं नाही. मागितल्यानंतर देव देईल त्याबद्दल वाद नाही, पण देवाचं आपल्याबद्दलचं प्रेम कमी होईल. व्यवहारामध्ये एखाद्याकडे आपण 100 रुपये मागितले तो देईल, पण दुसऱ्या दिवसापासून रस्ता बदलून जाईल, परत मागतो का काय? आणि म्हणून काही मागायचं नाही देवाकडं. आणि तिसरी गोष्ट अशी, देवानं द्यायचं ठरवलं पण तुकोबाराय घ्यायला तयार नाही. कारण का? तुकोबाराय म्हणतात, नलगे मुक्ती आणि संपदा. देवा तुला वाटत असेल मोक्ष देतो, पण मोक्षाची आम्हाला गरज नाही. कारण एखादा माल बाजारामध्ये जर जास्त आला ना तर त्याची किंमत कमी होते. एखादा माल बाजारामध्ये जर जास्त आला तर त्याची किंमत कमी होते, आणि नाहीच कोणी घेतला तर फुकट वाटायची पाळी येते. हा भाग आहे. तसं मोक्ष हा जो भाग आहे, हा बाजारामध्ये जास्त आलेला माल आहे. नुसतं देवाच्या दरवाज्यात जरी गेलं ना, तेने मुक्तीचारी साधी येल्या. नुसतं देवळाचा कळस जरी पाहिला तर तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. नुसतं आपण वारकरी जरी झालो ना तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. नुसतं नामस्मरण केलं तर मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. एवढा सोपा आहे ना मोक्ष. आणि म्हणून मोक्ष आम्हाला नको, न लगे मुक्ती. बरं, तुला वाटत असेल की तुझ्या दृष्टीनं तो कठीण आहे, दुर्धर आहे, पण मोक्ष तुमचा देवा दुर्लभ, तो तुम्ही ठेवा, तुमच्या जवळ राहू द्या. तो मोक्ष माझ्या घरी दासीचं काम करतो आहे. मोक्ष आम्हा घरी कामारिते दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे.
म्हणून नलगे मुक्ती. आणि संपदा सोहळा नावडे मनाला, म्हणून त्याची गरज नाही. म्हणजे तुकोबरायांनी देवाकडं काही मागितलं नाही, देव द्यायला लागले तर तुकोबराय घ्यायला तयार नाहीत. असं असताना आपण म्हणतो की या अभंगात तुकोबराय देवाकडं मागणं मागतात, याला व्याघात दोष असं म्हटलं जात. व्याघात दोषाचं लक्ष. मग आता देवाकडं मागण्याची अपेक्षा कधी निर्माण होते? जसं एखादं काम करताना त्याच्यामध्ये 6 दोष निर्माण होतात, तसं परमार्थ करताना सुद्धा त्याच्यामध्ये 4 प्रतिबंध निर्माण होतात. काम करताना 6 दोष आहेत त्याच्यामध्ये. पहिले प्रमाद, दुसरे मूर्खता, तिसरे आळस, चौथे अहंकार, पाचवा आहे भय आणि 6वा आहे लाच. ह्या 6 प्रतिबंध कोणतंही म्हणजे दोष त्याच्यामध्ये आडवे येतात काम करताना. प्रमाद म्हणजे जे काम करायचंय त्याच्याकरता ज्या ज्ञानाची गरज आहे ते नसणं, याला म्हणायचं प्रमाद. असा भाग आहे. अनेक वेळेला गोष्टी ऐकल्या तुम्ही, वेळ घालवीत नाही कारण आपल्याला मुळात उशीर झालाय. दुसरे मूर्खता. आज तसं पाहिलं तर शहाण्यांपेक्षा मूर्खांची संख्या पाहिजे तेवढी आहे. जसं वेड्यांची संख्या आहे, 3-3, 4-4 हॉस्पिटल वेड्यांची आहेत. 3-3, 4-4 हॉस्पिटल. तशी मूर्खांची कमतरता नाही. कारण एका माणसाला एका गावामध्ये सगळी लोक हाका मारताना ए मूर्खा, ए मूर्खा, त्याला इतकं वाईट वाटायला लागलं तर यानं विचार केला आपल्याला जिथं कोणी ओळखणार नाही तिथं जायचं. म्हणून तो दुसऱ्या गावात गेला. गेल्यानंतर त्याला तहान लागली म्हणून नदीवर आला. नदी कोरडी पडलेली आहे, महिलांनी खड्डा खणून त्याच्यातून पाणी त्या भरत होत्या. यानं जाऊन सांगितलं मला पाणी प्यायचंय. सगळ्या महिला बाजूला झाल्या. मग यानं भांडं घ्यायचं किंवा ओंझळ करून असं बाजूला घेऊन पाणी प्यायचं. हा त्या झऱ्यातच उभा राहिला. झऱ्यात उभा राहिल्यामुळं सगळा झरा गढूळ झाला. तसं त्या सगळ्या महिला म्हणायला लागल्या काय मूर्ख आहे? म्हणला यांना सुद्धा कळालं विठाला आळस. माणसाला आळस किती असावा? कुठलंही काम करायचं म्हटलं तर बघू उद्या. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आमच्या गुरुवारी रामदास बाबा मनसुख एक विनोद सांगायचे. 2 मित्र असे चाललेले, जांभळाचं झाड होतं, दाट सावली पडलेली, त्या सावलीमध्ये येऊन झोपले असताना वरून एक जांभळ पडलं, ते एकाच्या मिशीत अडकलं. तो सारखा त्या जांभळाकडे पाहायचा. अर्धा तास झाला आणि मग शेजारच्याला म्हणला मला वाटलं नव्हतं तू एवढा आळशी असून म्हणून. अरे माझ्या मिशीत जांभळ अडकले, थोडं ढकललं असतं तर आतापर्यंत खाल्लं नसतं का? शेजाऱ्याला म्हणतोय. त्यानं सांगितलं तुला दिसत नाही का अर्धा तास झालाय कुत्रं तोंड चाटतंय, तुम्ही हाकलीत नाही, जांभळ कधी ढकलणार? असं आहे. हे 6 दोष आहेत त्याच्यातले. तसं कुठला परमार्थ करताना 4 प्रतिबंध आडवे येतात. पहिला प्रतिबंध आहे विरोध, दुसरा आहे बुद्धिभेद, तिसरा आहे मनाची चंचलता आणि चौथा आहे काळाचा घाला. हे 4 प्रतिबंध परमार्थ करताना आडवे येतात. पहिलाही विरोध हा घरातूनच असतो. मुलगा जर टाळ घेऊन नाचायला लागला आणि बापानं लांबून पाहिलं तर म्हणतो कमाले, आमच्या कुळात आतापर्यंत कोणी मंदिरात गेलं नाही, कोणी गळ्यात माळ घातली नाही की आळंदी पंढरीची वारी नाही, आम्हाला कधी एकादशी सोमवार माहीत नाही, आमचं कुळ म्हणजे प्युअर हिरण्यकश्यपूचं, आमचे कुळी नव्हते आईसे हे चिपिसे निवडले. जर बाप कीर्तनाला जायला लागलं तर पोरगा मित्राला सांगत असतो पाहिलं लोक चंद्रावर गेलीत, मंगळावर गेलीत, कॉम्प्युटरचं युग आहे, पण आमचं मात्र अजून टाळच कुटीत राहिले. घरातून विरोध आहे. आणि पुराणाचं उदाहरण विषका प्याला रानाजीने भेजा. मीराबाईला विष प्यायची पाळी आली, हा विरोध आहे परमार्थाला पहिला. दुसरे बुद्धिभेद. आता फार माणसं हुशार झाली. बरं, बाहेरून जे येणारे त्यांना माहिती असतं यांना कर्ज पाहिजे पण व्याज नको. म्हणजे यांना परमार्थ पाहिजे, संप्रदाय पाहिजे पण नियम आणि अटी नको, तिकडं गर्दी जास्त. लक्षात आलं का? यांना संप्रदाय पाहिजे पण नियम आणि अटी नको, काही खा काही पे आमच्याकडे या. तिकडं गर्दी वाढली ना आपण जर विचारलं का हो तिकडं का गेलात, तो आपल्याला ज्ञान शिकवतो महाराज अहो सगळं सारखंच आहे ना, तुम्ही जसं देवाबद्दल सांगता तसं तेही देवाबद्दल सांगतात, सारखंच आहे, काय बिघडलं कुठं गेल्यानं?
आता मला एक सांगा, गावात जरी घरं सारखी असली तरी आपण आपल्याच घरात जावं ना, का असं म्हणून चालेल सगळी घरं सारखी तर हे काय बिघडलं कोणाच्याही घरात गेलं तर? बुद्धिभेद. ज्ञानोबराई कधीचे, तुकोबराई कधीचे, त्यांचं काय आता भजन करता, त्यापेक्षा आता जे त्यांचं भजन करा असा बुद्धिभेद करणारा दुसरा वर्ग आहे. तिसरे मनाची चंचलता. अगदी उदाहरण, अगदी गोपाळांपासून तक्रारी येत ना. गोपाळांनी सुद्धा कृष्णाजवळ तक्रारच केली ना, सगळ्या गायी वळून आणता येतात, पण ही मनेरी गाय आमच्याच्यानं शक्य नाही. शब्दही संत इतके बारकाईनं वापरतात ना, चला वळू गाई, चारू नाही, वळू हा शब्द आहे. कारण का चरण्याची क्रिया आपली असते, असं आहे. तुम्ही पहा ना, जनावरांचं एक विशेष आहे, एकदा त्यांचं पोट भरलं ना, मग त्यांच्या पुढं किती चारा टाका नाही तोंड लावणार, पण पोट भरल्यानंतर सुद्धा खाणाराची जात. लक्षात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तेव्हापासून त्या मनाबद्दलच्या तक्रारी. अर्जुनानं सुद्धा चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तक्रार केली. तुकोबराय सुद्धा काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. बरं, एवढ्या सगळ्यांच्या तक्रारी असल्यामुळं मन चंचल आहे. आता एक विशेष आहे, माशी सगळ्या पदार्थांवर बसते, पण जर पेटत्या निखाऱ्यावर बसली तर मेली म्हणून समजावी. तसं मन सगळीकडं जाईल, पण ते जर परमार्थात आलं तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आल. हे मनाचं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं आहे काळाचा घाला. काळ कधी नेईल सांगता येत नाही ना. त्यानं जेताना तारीख दिलेली आपल्या जन्माची, पण मरण्याची नाही दिली. त्यामुळं काळ, बरं घडी घडी काळ वाट याची पाय. एखादा म्हणला मी 50 वर्षे वारी करील, जगला पाहिजे तेवढा. म्हणून काळाचा घाला. प्रत्येक कीर्तनकार त्याच्या कीर्तनामध्ये शेवटी जाता आता सांगत असतो, बाबांनो तुळशीची माळ गळ्यात घाला. का? कारण हिंदुत्वाची निशाणी येते. प्रत्येक धर्माचं एक सूत्र आहे, याला स्वतंत्र PhDचा प्रबंध आहे, फिलॉसॉफी ऑफ रिलिजन, धर्माचं तत्त्वज्ञान म्हणून जवा जोशींचा PhDचा प्रबंध आहे. म्हणून प्रत्येक धर्माचं सूत्र सांगितलं आहे. मुसलमान धर्मामध्ये सुद्धा सुनता केल्याशिवाय मुसलमान नाही, ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्मा घेतल्याशिवाय ख्रिश्चन नाही, तसं आपल्यामध्ये सुद्धा माळ घातल्याशिवाय तो हिंदू नाही. हे नियम आहेत. प्रत्येक धर्माचं, तुम्हाला जैन धर्माचं सांगेल, बौद्ध धर्माचं सांगेल, सगळ्या धर्माचा अभ्यास बारकाईनं केला. माझ्याकडे कुराण बायबल वगैरे सगळं आहे. आणि म्हणून मुद्दा याच्या करताय, नाही आयुष्यभर घातली माळ, पण मेल्यावर तुळशीची पानं तोंडात घातल्याशिवाय प्रेत उचललं जात नाही. पण त्यावेळेला एक लक्षात ठेवावं, जशी बँक असती तसंच हे. समजा सोसायटीचं कर्ज काढलं असेल बापानं आणि ते जर फेडलं नाही तर राहिलेलं मुलाला फेडावं लागतं. तसं ज्यानं आयुष्यभर माळ घातली नाही आणि मेल्यावर जर त्याच्या तोंडात तुळशीची पानं घातली, तर ज्यानं त्याच्या तोंडात तुळशीची पानं घातली त्याला त्याचं सगळं पाप घ्यावं लागतं. हां, तसं जात नाही तो महाराज. जाणारा म्हणतो मी चाललो, आता तू सांभाळ. म्हणून त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालताना लाख वेळा विचार करा की त्याचं पाप मला घ्यायचंय. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रत्येक कीर्तनकार सांगतो बाबा एकादशी करा, वारी करा, माळ घाला. काही फार हुशार असतात. कीर्तन संपलं ना महाराजांना, महाराज फार चांगलं सांगितलं, पुढच्या वर्षी तुमच्या हातूनच माळ घालणार. पण ते पुढचं वर्ष उगवतच नाही ना महाराज, कारण पुढच्या वर्षी महाराज आले काय हा तेच वाक्य वापरतो, पुढच्या वर्षी. असं मी नेहमी एक विनोद सांगत असतो. आमच्याकडं मे महिन्यामध्ये एक शेळी आली, तिला एक लहान बकरू झालं. आता ते लहान बकरू काय करायचं, आईच्या भोवती असं फिरायचं. शेळी उंच होती, बकरू लहान होतं. मग ते वर मान करून आईला सांगायचं, आई आता जूनमध्ये पाऊस सुरू होईल, सगळीकडे गवत उगवेल, मी इतकं गवत खाईल ना दिवाळीपर्यंत तुझ्या इतका मोठा होईल. ते बकरू सांगायचं. शेळी फक्त असायची. का? मोठी लोक जास्त वादात पडत नाहीत.
2-3 वेळा याचं बोलणं झालं की दिवाळीपर्यंत मी तुझ्या इतका मोठा होईल. शेवटी शेळीला राहुलं नाही. ती म्हणली बाळ दिवाळीपर्यंत माझ्या इतका मोठा होशील यात वाद नाही, पण आषाढात जागला तर नाही. आषाढात जागला तर दिवाळी पाशील, तसं पुढच्या वर्षी माळ घालशील यात वाद नाही. विठ्ठला असे 4 प्रतिबंध आडवे आले की परमार्थामध्ये नाईलाजानं देवाकडं मागावं लाग. तुम्ही सांगता याला काही प्रमाण आहे का? आहे ना. नामदेवरायांनी सुद्धा नाईलाजानं देवाकडं मागितलं. नामदेवराय म्हणतात हे केशव राजा, मी जो नेम केला तो माझा नेम तुम्ही चालवा. नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा. केशवराजा केला नेम चालवी माझा मागावं लाग. पण मागत असताना तेवढी हुशारी असावी. कुणाकडं मागावं, कधी मागावं, काय मागावं, कसं मागावं ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. जसं काल्याच्या जेवणामध्ये सुद्धा कोण जेवला, कुणाबरोबर जेवला, कधी जेवला, कसा जेवला हे जे प्रसंग आहेत, कारण ते एका गोष्टीवर अवलंबून नाही, अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. कोण जेवला हे महत्त्वाचं, कुणाबरोबर, कारण रोजचं जेवण असेल तर त्याचं एवढं जाहिरात नसते. बरं एखाद्या मंत्र्याच्या घरी जेवण असलं तर आता का होईना काही काही माणसं महिनाभर अगोदर जेवत असतील ना, नाही. मग अशा वेळेला त्या जर मंत्र्याच्या घरी असेल तर त्याची जाहिरात केली जाते. एवढे माजी होते, एवढे आजी होते, एवढे भावी होते, एवढे पुढच्या जन्मात होणारे होते. जाहिरात. पण किती दिवस जेवण असतं? 5 वर्ष. इथं देणारा साक्षात भगवान आहे, लक्ष्मीचा पती आहे, षडगुणैश्वर्य संपन्न आहे, कमतरता कशाचीच नाही, प्रसाद देतो पंढरीनाथ असं आहे. म्हणून त्याला महत्व आहे. परमार्थ आणि व्यवहारातला फरक एवढा आहे, व्यवहारामध्ये फक्त साधन देता येतं, साध्य देता येत नाही. परमार्थामध्ये साध्य साधन दोन्ही देता येतं. काय म्हणलं नीट ऐका. समजा मी एखाद्या माणसाला म्हटलं हो मी रोज फिरणार आहे, रोज खातो ते लाडू खातो, घ्या ना तुम्ही, घ्या ना. त्यानं लगेच तोंड ओळखलं, काय उपयोग, मला डायबिटीस आहे. लाडू देता येईल म्हणजे साधन देता येईल, पण त्याचा आनंद जो आहे तो देता येत नाही. गुरु आपल्या शिष्याला मोक्षाचा मार्ग दाखविल, पण त्याला मोक्ष देऊ शकत नाही, कारण त्याचा आवरण आणि विक्षेप हे 2 दोष जर नष्ट झाले नाही तर गुरु तरी काय करणार आहे. विठ्ठला तसं इथं तुकोबाराय विचार करतात कुणाकडं मागायचं. बरं देवाचं वर्णन करताना देव कृपाळू आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर.
बरं देव उदार आहे, कारण उदार तू हरी ऐसी कीर्ती छराछरी. देव शहाणा आहे, चतुर आहे. देव चतुर चतुर, तसा देव जाणता आहे. देव जाणता देव जाणता. म्हणजे मग मागायचं कुणाकडं, तर जो जाणता आहे त्याच्याकडं मागायचं. हा पहिला भाग. नीट ऐका बारकाईनं. रामायणामध्ये 4 रावण आहेत. महाराज नीट ऐका भाई, तुम्ही पण ऐका बारकाईनं. रामायणामध्ये 4-5 रावण आहेत. कारण रुंदेनं ज्याला शाप दिला विष्णूला की मला माझी आणि माझ्या पतीची ताटातूट केली ना, त्रेतायुगामध्ये सुद्धा तुमची आणि तुमच्या पत्नीची अशीच ताटातूट होईल आणि तिला पळवून नेणारा माझा पती जालंधर हाच रावण रूपानं येईल. म्हणून रावण हा पहिला जालंधर. दुसरं सनत कुमारने जेव्हा जय विजयाला शाप दिला 3 जन्म तुमचे राक्षसांचे होतील, तेव्हा पहिला जन्म हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा रावण आणि कुंभकर्ण, तो रावण. तिसरा जर पाहायचा झाला तर नारदानं शाप दिलता विष्णूला. नारदानं, कारण का तर नारदानं कामाला अगोदर कामानं पराजय स्वीकारला. नारदाला अभिमान झाला, सगळ्यांना सांगत सुटला मी कामाला जिंकलं. देवाला वाईट वाटलं की याचं अधपतन होईल आणि मग एक नगरी तयार केली, शीलनिधी नावाचा राजा. त्या नगरीत आल्यानंतर त्याची मुलगी होती विश्वमोहिनी. यानं तिला पाहिलं आणि विचार केला, जर हिनं माझ्याबरोबर लग्न केलं तर. नारद विचार करतायत. नारदांचं दुसरं मन सांगायला लागलं, वेळ लागलं का, एवढी तपश्चर्या केली आणि आता लग्न करायचा विचार. पुन्हा पहिलं मन सांगतंय, काय बिघडलं, शंकरानं नाही का 2 केल्या, सतीन पार्वती. तू केलं तर काय बिघडशील. आणि मग यानं सांगितलं मी उद्या परत येतो स्वयंवराच्या टायमाला, पाहू. मग नारदजी बाहेर आले, भगवान विष्णूला प्रार्थना केली, देवा तुमचा हरिरूप मला द्या, 1 दिवसाकरता हरिरूप मला द्या. देवानं विचार केला याचा अधपतन होऊ नये, म्हणून हरी शब्दाचा अर्थ भगवंतानं वानर असा घेतला आणि नारदाला वानराचं तोंड दिलं. बरं त्या काळामध्ये काय आरसा नव्हता, त्यामुळं नारदाला कळलं नाही. स्वयंवर मंडपात येऊन बसला, विश्वमोहिनीनं पाहिलं, म्हणली माणसांचं असताना हे वानर कशाला आलंय. ती दुसऱ्या रांगेतून हे परत तिथं जाऊन बसलं. 2 शिवगण होते, ते हसायला लागले, म्हणले नारदा तिनं का माळ घातली नाही, जरा एकदा चेहरा आरशात बघ, म्हणजे पाण्यामध्ये सरोवरामध्ये बघ. एक मजा सांगू का, आपण अर्धा तास काय 2-2 तास आपला चेहरा पाहिला तरी आपल्याला समाधान वाटतं, पण एखादा जर आपल्याला म्हणला तुझं तोंड पाह तर कसं वाटतं. नीट आहे का. आणि म्हणून त्या शिवगणांना यानं शाप दिला. तेच पुढं रावण आणि कुंभकर्ण झाले, ते 2 शिवगण. आणि मग नारदजी बाहेर आल्यानंतर पाहिलं भगवान विष्णू रथात बसलेले, एका बाजूला लक्ष्मी, एका बाजूला विश्वमोहिनी, जिच्याकरता कालपासून मी प्रयत्न करत होतो मिळावी म्हणून, तिला घेऊन चाललाय. म्हणून विष्णूला शाप दिला की त्रेतायुगामध्ये तुझी पत्नी अशीच पळून नेली जाईल आणि तिला शोधण्याचं काम वानरांनाच करावं लागेल. म्हणून राम अवतार. किती रावण झाले सांगा, ते कुठं आले, कसे आले, या तज्ञ असेल त्यालाच त्याच्यातलं कळेल. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तुकोबारांनी विचार केला, जो जाणताय ना त्याच्याकडे मागायचं, कारण आपल्याला ज्ञानाची गरज आहे, आपल्याला जाणतं व्हायचंय, म्हणून त्याच्याकडे मागितलं. दुसरं कसं मागावं, मागताना स्तुती करावी. तो प्रसन्न झाला की द्यायला तयार होतो. आमच्याकडचं उदाहरण आहे, एका बाईला ताकाची गरज होती, ती भांडं घेऊन शेजारणीच्या घरी आली, पण भांडं असं पाठीमागं लपवलेलं. आल्यानंतर म्हणजे काकू खरं सांगू का, तुमच्या घरी आलं ना की तुमच्या सासूची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अहो तिच्यासारखी अख्ख्या गावात कोणी उदार नव्हती. कधी जरी मी तुमच्या घरी आले ना तर मला ताक दिल्याशिवाय परत रिकामं पाठवलं नाही. सासूचा प्रशंसा केली, तसंही म्हणली बरं झालं तुम्ही आठवण केली, ताक केले, जा भांडं घेऊन या. ही म्हणली हे काय आणले, लगे भांडं पुढं. तिनं ताक ओतायला सुरुवात केली, म्हणली उदार उदार, बलिराजा उदार होऊन गेला, कर्ण उदार होऊन गेला, पण तुमच्या सासू एवढं उदार कोणी नव्हतं. अहो ताक ओतायला लागली ना तर तांब्या भरल्याशिवाय कधी थांबली नाही. असे स्तुती. तसं भगवंताजवळ जर कधी मागावं असं वाटलं ना, लक्ष्मी वल्लभा,
पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा अशी स्तुती करायची आणि मग देवाकडं मागायचं असं आहे. तर तुकोबारांनी सुद्धा विचार केला आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही जाणते आणा, मग मला सुद्धा जाणत करा. का? त्या उंचीवर मागणं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, लहान पोरगं असतं त्याला आपण यात्रेला घेऊन जातो, चारण्याचं प्लॅस्टिकचं घड्याळ त्याला घेतो, पण ते लहान असल्यामुळं त्याची उंचीच तेवढी, त्यामुळं सगळ्या मित्रांना दाखवतो, बघ घड्याळ घेतलं, बघ घड्याळ घेतलं, चालत नसलं तरी. पण हा प्रयोग लग्नाला आलेल्या मुलाकरता केला तर त्याला जर प्लॅस्टिकचं घड्याळ घेतलं तर. तशी तुकोबारांची उंची आहे. त्यांनी विचार केला, तुम्ही जसे आहात तसं मला करा, पण त्या जाणतेपणाचा अहंकार माझ्या जीवनामध्ये राहू नये याच्याकरता नेंत करा अभंगाच्या पहिल्या चरणी. जाणून गेला ते करी माझे मान जाणून गेला ते करी माझे करी माझे मन तुझी प्रेम खून देवोनिया. महाराज देवाला सांगतात, देवा मला अगोदर जाणतं कर. आता जाणतं कर म्हणल्यानंतर महाराज जाणते नव्हते का याचा विचार करावा लागेल. बरं, जाणता म्हणजे नेमकं काय? व्यवहारातला जाणता वेगळा, पुराणातला जाणता वेगळा आणि परमार्थातला जाणता वेगळा. जाणतेपणाचे 3 भाग आहेत. व्यवहारातला जाणता म्हणजे वयानं थोडा मोठा झाला म्हणजे आपण म्हणतो जाणता झाला. बऱ्याच वेळेला असं होतं, पोरगं जर रात्री लवकर घरी येत नसलं तर शेजारी सांगत असो, चालायचं आता लवकर घरी येणार नाही, जाणता झाला. समजतंय ना? जाणता म्हणजे वयानं वाढलेला. त्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये लहान पोरगं असतं, मांडीवर घेणे इतकं लहान, अगदी 2-3 महिन्याचं म्हणा समजा. आणि मग खेडेगावला पद्धत असती काय, सगळेजण सकाळी आंघोळ झाली की एकत्र असे चहा प्यायला बसतात. आणि खेडेगावचा चहा म्हणजे पितळीतला, लक्षात, पितळीतला, पोट भरून प्यायच. आता तो भाग एवढा न सांगितलेला बरा. आमच्या पुण्याला जर कधी अर्धा 1 तास पाहुणा बसतो आणि त्याला लक्षात येतं आपल्याला काही इथं मिळणार नाही, म्हणतो आता निघतो मी, आणि तो असं म्हणून उठला की ती बाई म्हणते, कमाले, आले की लगेच निघाले, चहा सुद्धा ठेवून दिला नाही, मग अर्धा तास कळलं नाही का तुला? पाहुणा निघाल्यावर हा भाग. आणि याच्या करता भाग असा की चहा प्यायला सगळे असे बसतात, पितळी असते, मग ते असं बोट बुडवलं जातं, एक थेंबर फक्त चहा बोटाला लागतो. तो थेंबर चहा त्या मुलाच्या ओठावर ठेवला जातो. आता चहा गोड असल्यामुळे ते एवढंसं लहान पोरगं ते आपलं पितं, पण तेवढ्यानं त्या बाईला इतका आनंद होतो ना, ती बाई अख्ख्या गावाला सांगत सुटते, काकू आमचा बाळ्या जाणता झाला, प्यायला लागला. विठ्ठला विठ्ठला
दरबारातला जाणता, पुराणातला जाणता. अंगिरस वयानं लहान, पण त्यानं सगळ्या विद्या प्राप्त करून घेतल्या. झालं, त्याला सगळ्या विद्या प्राप्त करून घेतल्या. आणि मग त्याच्याकडे शिकण्याकरता त्याचे काका मामा चुलते पुतणे असे सगळे जण यायला लागले. कारण का काही चांगदेव एक पाठी होता. एकदा वाचलं ऐकलं की त्याच्या डोक्यात राहायचं. एक पाठी असल्यामुळं काही माणसं एक पाठी असतात. काही पोरं सुद्धा एकदा ऐकलं ना की 90% 98% पर्यंत मार्क मिळत. काही 4 गुरुजी बदलून गेले तर वर्ग सोडित नाहीत. अशी काही माणसं असतात. नाही असं नाही. आणि म्हणून यानं सगळ्या विद्या प्राप्त करून घेतल्या. जुना काळ वेगळा होता महाराज. वैद्य जरी असला तरी सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं त्याला. नुसतं नाडी पाहून सांगायचं. आता तसं नाही, प्रत्येकाला स्वतंत्रता आहे. रक्त तपासा, लघवी तपासा, नाही का, थुंकी तपासा. म्हणजे याचा अर्थ असा की देवापेक्षा हे श्रेष्ठ आहेत. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. अगोदर सगळ्यांचं पोट भरलं की मग माझ्याकडे या. किती चिरायचं ते मी पाहतो. मी संक्षिप्त बोललो, जास्त तुडून फुडून बोलणार नाही. तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहात. एवढे सगळे रिपोर्ट नेल्यानंतर अपेक्षित पुढे ठेवल्यावर कोणी पास होईल ना. अपेक्षित पुढे ठेवल्यावर कोणी पास होईल. जुन्या काळात वैद्य काही रिपोर्ट आणत होता काय? विचाराचा भाग आहे जरा, त्या विषय सोडून. मला सांगण्या पाठीमागचा मुद्दा एवढा की सगळ्या विद्या प्राप्त केल्यानंतर त्याच्याकडे शिकण्याकरता त्याचे काका मामा चुलते पुतणे सगळे येऊन बसायचे. अंगिरस त्यांना शिकवायचा. ते वयानं मोठे, हा वयानं लहान. पण शिकवत असताना एक दिवस तो बोलून गेला, पुत्रका इति होवाच ज्ञानेन प्रतिगुह्यतान. पुत्रका म्हणजे बेट्यांनो, मुलांनो. आणि मुलांनो म्हटल्याबरोबर हे म्हातारे खवळे ना सगळे. एक म्हणला मी काका आहे, एक म्हणला मामा आहे, एक म्हणला चुलता आहे. आणि आम्ही एवढे मोठे असताना आम्हाला हा बेट्यांनो म्हणतो. सगळेजण ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा तुम्ही न्याय करा. हा लहान असतो ना आम्हाला बेट्यांनो म्हणतो. ब्रह्मदेवानं एका वाक्यात सांगितलं, न तेन रुद्धो भवती येनास्यम पलितम शिराहा. डोकं पांढरं झालं म्हणजे तेवढ्यानं तो म्हातारा ठरत नाही. पण जो ज्ञानी आहे, तरुण आहे, देवाहा स्थैरम विदू, देव त्याला म्हातारा समजतो. म्हणून अंगिरस जाणे वयानं लहान असला तरी ज्ञानानं तुमच्या दृष्टीनं जाणता आहे. विठ्ठला 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 आणि तिसरा जाणता येतो परमार्थातला. कारण देव मुळात जाणता, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. असं आहे. द्रौपदीच्या मनात आलेला कर्णाचा विचार न सांगता कळाला. अर्जुनाच्या मनात आलेला सुभद्रेचा विचार न सांगता कळाला. जाणता शब्दाचा अर्थ. मग तुकोबाराय तुम्ही जाणते नव्हते का? महाराज म्हणले होतो ना. कारण महाराज वयानं पण आहेत. दुसरी गोष्ट, पाहिली पुराणे धांडोळली दरुशने. अभ्यासही तुकोबारायांचा आहे. बरं आपल्यासारखा नाही नुसता ग्रंथ उचकायचा. पुराण कशाला म्हणतात इथून सुरुवात असायची तुकोबारायची. पुरा परंपरा वक्ती प्रकीर्तिती इति पुराणहा. पूर्वीची परंपरा ज्याच्यामध्ये कथन केलेली असते त्याला म्हटलं जातं पुराण. काय असतं पुराणामध्ये? सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरित, मनवंतर, या सगळ्याचा अंतर्भाव पुराणामध्ये असतो. महाराज म्हणले वेद आम्हाला विचारून घ्या. वेदाच्या व्याख्या आहेत. सायणाचार्यांची व्याख्या वेगळी, मधुसूदन सरस्वतीची प्रस्थान भेदातली व्याख्या वेगळी, वेदाचे प्रकार वेगळे, त्याची ब्राह्मणं वेगळी, त्याची आरण्यक वेगळी, त्याच्या संहिता वेगळ्या. महाराज बरोबर ना? विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात हे मला विचारून घ्या. त्या दृष्टीनं तुकोबाराय जाणते. लक्षात घ्या. जसं अंगिरसाचं उदाहरण पाहिलं तसं. आणि तिसरं, महाराजांना सगळ्याच्या मनातलं कळत होतं. संताजी तेली जगनाडे यांची पहिली भेट तुकोबारायांची भंडाऱ्यावर झाली. संताजीची म्हैस चुकली होती म्हणून संताजी महाराज शोधत शोधत आले. तुकोबाराय बसलेले आहेत नामस्मरण करीत. विचारलं, महाराज माझी म्हैस चुकली, इकडे आली का हो? महाराजांनी सांगितलं, संताजी कशाला वरती भंडाऱ्यावर आला? खाली गोठ्यात म्हैस बांधलेली आहे, जा. आणि येऊन पाहिलं तर खरंच म्हैस बांधलेली होती. ही पहिली भेट. दुसरी, चिंचवडचे चिंतामणी देव, गणपती बाप्पांचे उपासक,
पण अभिमान फार. त्यांनी म्हणावं तुकोबाराय कुणब्याच्या वंशात जन्माला आलेले आणि वेदाचा अर्थ सांगतात म्हणजे काय. तुकोबाराय स्वतः आले चिंचवडला, चिंतामणी देव ध्यानाला बसलेले आहेत, फक्त डोळे झाकलेत, मनानं मात्र विचार चाललाय, फुलबाग सुकून चालली, माळ्यानं पाणी दिलं नाही, फुकटचा पगार घेतोय, उद्यापासून याला कामावून काढून टाकायचं, हा विचार करत असताना डोळे उघडले, समोर तुकोबाराय उभे. महाराज कधी आलात? म्हणले तुम्ही बागेत गेलतात त्याच वेळेला. म्हणजे तुकोबारायांना सगळ्यांच्या मनातलं कळत होतं, म्हणजे तुकोबाराय जाणते होते. लक्षात घ्या. तरी तुकोबाराय म्हणतात मला जाणतं करा. बरं ठीक आहे, मग महाराज तुम्ही जर जाणते होता तर नेमते नव्हता का? महाराज म्हणले मग नेमता म्हणजे अज्ञानी, आणि अज्ञानपणामध्ये काय दुःख भोगावं लागतं हे मला चांगलं माहिती आहे. कशावरून म्हणता? पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता, आ तुका ठेवी माता, तुका ठेवी माता, पायी आता राखावे, पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी, 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 गुणोदावन्याने चतुरा तू शिरोमणी. पाहे गुंतलो नेनता म्हणजे महाराज नेनते सुद्धा होते याच्यावरून. बरं, आता जाणते होते, नेनते होते. मग महाराज शंका मला अशी आहे, तुम्ही जाणते पण होता, नेनते पण होता, मग जाणून नेनते नव्हता का? म्हणले होतो ना, देखत होतो आधी मागे पुढे सकळ म्हणून जाणता. आता हे दृष्टी गेली वरी आले पडळ म्हणजे नेनता. मग जाणून नेनते होता तर तुम्ही मागता कशाला? शंका बारकाई नाही का? लागले 5-10 मिनिटं जास्त तर घाबरू नका, जास्त वेळ घेणार नाही. कारण एक हे आमच्याकडे नियम असतो, कामावर जर बोलवणं शेतामध्ये 10:30ला यायला पाहिजे, पण येतात 11:45. सुरुवात होता 11 कामाला सुरुवात, पण जाताना 5ला घड्याळ लागून जातात. जाताना 5ला घड्याळ दाखवून जातात, मालक चाललो 5 वाजले, आणि पण सुरुवात कितीला केली? असं आहे ना. त्या दृष्टिकोनातून होईल 5-10 मिनिटं इकडं, पण बारकाई नाही का, चिंतन फार मार्मिकतेनं सांगेल मी, आणि जेवढं घाईमध्ये जमेल तेवढं घाईमध्ये. असं आहे. काही काही गोष्टी आमच्याकडं फार मार्मिक, तुमच्याकडं मला समाधान वाटतं, वेळेत सगळी मंडळी असतात. आमच्याकडं तसं नाही. आता समजा उद्या काला आहे ना, अगदी 10 ते 12 असला तर 12ला लोक येतात. 12, हां आमच्याकडे 12. ते म्हणतात एवढ्या लवकर ते जाऊन काय करायचंय? ही पद्धत आहे आमच्याकडे 12 वाजता. तर तुमच्याकडे ही पद्धत चांगली आहे की सगळ्यांनी धोतर घालून उभं राहायचं. आमच्याकडे तसं नाही. ही पद्धत मला खूप आवडली पहिल्यापासून. आमच्याकडे तसं नाही, पॅन्टवर राहतील उभे, कसे उभे राहतील, फक्त टाळकरी असले पाहिजे एवढंच. असं काल्याच्या कीर्तनामध्ये कुणी लेकी, कुणी सुना, कुणी लेकी, कुणी एकी स्वतंत्र. कीर्तनकार जो आहे तो सून आहे, टाळकरी जे आहेत त्या लेकी आहेत, आणि ऐकायला आलेले जे त्या सासवा आहेत. समजते का? सुनी परतंत्र असल्यामुळं कृष्णाच्या चरित्राशिवाय दुसरं काही सांगता येत नाही, म्हणून ती सून आहे. टाळकरी या लेकी आहेत, काही बाबतीत स्वतंत्र, काही बाबतीमध्ये परतंत्र. टाळ घ्यायचा म्हणजे टोपी पाहिजेनच याच्याकरता परतंत्र, पण धोतर का पायजामा याच्याकरता स्वतंत्र. आणि ऐकायला येणारे सगळे सासवा, त्यांना काय टायमिंगचं बंधन नाही. हा भाग आहे, हा भाग आहे याच्याकरता.
आमच्याकडचं सांगितलं, तुमच्याकडे मला समाधान या बाबतीमध्ये वाटतं बा. सगळे हजर असतात, विशेष आहे त्या बाबतीमध्ये आणि टायमात असतात. तर आमच्याकडं 11-11 वाजेपर्यंत टाळकरी येतात. असं आहे, सगळे वेळेत येत नाही. पण नियम कसा आहे, आपण शेतामध्ये कामाला जेव्हा माणूस बोलवतो ना, तेव्हा त्या मजुरानं टायमातच यायला पाहिजे, आहे की नाही. तो कधी येऊन लागला तर कसं काय त्याला घेतील का कामावर. आणि मालकाचं तसं नाही, तो स्वतंत्र आहे. मोटरसायकल घेतली तो दुपारी 1ला येईल, 2ला येईल, 3ला येईल, तो स्वतंत्र आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मजुरानं टायमातच यायला पाहिजे. मजुरानं टायमातच यायला पाहिजे. मालक कधी काय येणार. विठ्ठला विठ्ठला आता यातला भाग असा आहे, महाराज जाणून नेमतं करा म्हणतायत, पण मग तुम्हाला जर नेमतं व्हायचंय तर जाणतेपणाचा अट्टहास कशा करता की मला जाणतं करा. जाणून नेमतं व्हायचंच आहे ना, मग जाणतेपणा कशाला पाहिजे. बरं, तुम्हाला जर नेमतं व्हायचंय तर जाणतेपणाचा बाद झाल्याशिवाय नेमतं होता येत नाही. बाद वेगळा, लय वेगळा, नाश वेगळा, वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्याच्या. समजा एखादा मनुष्य म्हटला, अहो हा ग्रस्त पाहिला, कसे दाढी वगैरे वाढलेली आहे, कपडे खराब झालेली आहेत, पहिला फार विद्वान होता, जर कधी इंग्रजी बोलायला लागला तर असा फाडफाड इंग्रजी बोलायचा, पण काय डोक्यावर परिणाम झाला कुणास ठाऊक, आता कागद विचून गोळा खातोय. हे कधी ती मी इतका शिकला होतो याचा बाद झाला तेव्हा कागद गोळा करायला लागला. समजतंय ना, मी एवढा शिकलो याचा बाद झाला तर कागद गोळा करील. ते जर डोक्यात असेल मी एवढा शिकलेलो आहे, एवढं शिक्षण आहे माझं, तर कशाला कागद गोळा करील. तसं तुम्हाला नेमतं व्हायचंय ना, तर जाणतेपणाचा बाद झाल्याशिवाय तुम्ही नेमतं होऊ शकत नाही. मग एक वर्ग असा आहे त्याला काही कळतच नाही, पण नेमतं असूनही जाणतेपणाचा आव आणणारा पहिला वर्ग आहे, नेणून जाणता. हा पहिला वर्ग. कळत काही नाही, आम्ही फिरणारी माणसं आहेत ना. स्टँडवर न्यायला कोणीतरी येतो, रस्त्याने येता येता सांगतो, महाराज तुम्हाला म्हणून सांगतो, हा पठ्ठ्या म्हणून गावात सप्त्या चाललाय. हा, आम्ही बारकाईनं पाहत होतो, हरिपाठाला नाही, प्रवचनाला नाही, कीर्तनाला नाही, फक्त जेवायच्या पंक्तीला असतो. तरी पठ्ठ्या म्हणून सप्त्या चाललाय. असं आहे, हा नेणून जाणता. आता साधं उदाहरण पहा. नवीन लग्न झालेली मुलगी, तिला सासऱ्यानं सांगितलं, बाळ पाहुणे आलेत, आम्ही जरा मळ्यात जाऊन येतो, तेव्हा तू पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करशील का. ती म्हणली करीन ना. आता जिला चहा सुद्धा करता येत नव्हता, शिक्षण भरपूर पण चहा सुद्धा करता येत नव्हता, तिला पुरणपोळ्या सांगितल्या, नाही म्हणता येत नाही, ती म्हणली करीन. सासरे व मळ्यात गेले, ही शेजारणीकडे आली, काकू पुरणपोळ्या कशा करायच्या हो. तिने सांगितलं, अगं हरभऱ्याची डाळ घ्यायची, ती उकडायची. ही म्हणली हा मला माहिती आहे ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. हा म्हणली माहिती आहे मला. थोडंसं विलायची वगैरे टाकायची, पाट्यावर वाटायचं. हो म्हणली माहिती आहे. वाटलं म्हणजे पुरण होतं. हा माहिती आहे. त्यानंतर कणिक घ्यायची, त्याच्यात पाणी टाकून ते मळायचं, म्हणजे पीठ घेऊन मळायचं म्हणजे कणिक होती. ते म्हणली माहिती आहे. काकू म्हणली हिला जर सगळं माहिती आहे तर मला कशाला विचारती. हिला जर सगळं माहिती आहे तर मला कशाला विचारती. म्हणून काकूनं मंत्र बदलावला. म्हणली मोठी पातेलं घ्यायचं, त्याच्यात अर्ध पाणी घ्यायचं, चांगली त्याला उकळी येऊन द्यायची, आणि वाटलेलं पुरण जे आहे त्याच्यात टाकायचं, मळलेली कणिक त्याच्यात टाकायची, चांगलं हलवून घ्यायचं. म्हणली माहिती आहे, जा कर जा म्हणली. कळत तर काही नाही, पण मला सगळं कळतंय असा आव आणणारा नेणून जाणता. आता हे हा भाग आपल्या कळावं म्हणून सांगितलं. अर्जुनाला भगवान सांगायला लागले, अरे अर्जुना तू मला ज्ञान सांगायला लागला, यांना मारलं तर अहो बतमत पापम. बरं, हे तुझे कोण येतं, आचार्य पित्रा पुत्रा तथैवच पितामहा, हे सगळं मला ज्ञानाचं सांगतोस तू, जाणता तरी म्हणविसी परी नेनिवेसी ना सांडिसी. तू स्वतःला जाणता म्हणतोस, पण अज्ञान सोडायला तयार नाही ना. तुझे अज्ञान हरावे लागे आधी ये, अर्जुन हा नेणून जाणताय, पहिला वर्ग. दुसरा वर्ग नेणून नेणता. आपल्याला काही कळत नाही हे ज्यांना कळत नाही तो वर्ग.
समजतं का? आपल्याला काही कळत नाही हे ज्यांना कळत नाही, लहानपणी पोरांना म्हणत असतात बाळ्या तुला कळत नाही तिथं जाऊ नको. बरं मोठेपणी रोज घरात ऐकायला मिळतं, एवढं कसं कळत नाही हो तुम्हाला? नाही का? आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणत असतात बाबा कळत नाही तर मिटिंगला जातो कशाला? काही न कळण्यात उभं आयुष्य जातं तरी कळत नाही. असं आहे. मला काय बोलायची सवय जास्त आहे महाराज. मी एका गावाला असं कीर्तनाला गेलो, अशी सगळी वयोवृद्ध माणसं कीर्तनाला. कीर्तन झालं नाही, आम्ही चहा घ्यायला बसलो. त्यांना विचारलं, म्हणलं एक विचारू का शंका? म्हणले विचारा ना. तुमची लग्न झालीत का? अहो ती माणसं भडकली ना माझ्यावर. मला मारलं नाही एवढं बरं, भडकली माझ्यावर. लग्न झाली का म्हणजे? नाही, याच्याकरता विचारलं की कीर्तनाला पोरं दिसली नाहीत म्हणून शंका आली. विठ्ठला विठ्ठला नाही, संक्षिप्त बोलणं आहे आपलं. असं बोललं ना मग जरा बरं वाटतं. याला शालजुडीतून मानतात. असं बोलावं लागतं. त्याच्याकरता भाग मांडला. आणि म्हणून असं आपला विषय चाललेला आहे नेणून नेणता. तिसरा वर्ग आहे जाणून जाणता. बोलणं बरंच होईल याच्यावर, प्रत्येकावर उदाहरणं सांगता येतील पण तेवढा वेळ नाही. जाणून जाणता रामेश्वर भट्ट वाघुलीकर. किती अभ्यास असावं, प्रकांड पंडित होते, दशग्रंथी होते. असं आहे. ऋग्वेद आदी तिन्ही प्रतिष्ठित वाग्भुवनी, केली जैसी वदनी ब्रह्मशाळा, कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, असा अधिकार रामेश्वर भट्टांत. बरं, तर्कज्ञाने म्हणजे तर्की अतिगाढा, व्याकरणी चोखडा असे असणारे त्या रामेश्वर भट्टांनी तुकोबरांची परीक्षा घेतली. महाराज पुन्हा सांगतो, रामेश्वर भट्टांनी तुकोबरांचा छळ केला नाही. रामेश्वर भट्टांनी तुकोबरांची परीक्षा घेतली. बुद्धी ही नेहमी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही परीक्षा देत असते. हे रामायणातलं वाक्य आहे. रामायणातलं वाक्य का आहे? ज्यावेळेला रावणानं सीतामाईला पळून नेलं तेव्हा प्रभू रामचंद्र झाडांना आलिंगन देऊन हे सीते हे सीते म्हणून आक्रोश करायचे. नेमकं त्याच वेळेला अगस्ती ऋषीकडून रामायण ऐकून भगवान शंकर आणि सती निघालेले आहेत. आणि मग सतीनं हे पाहिलं ते म्हणली तुम्ही नमस्कार केला पण हे ब्रह्म आहे, त्यांना नमस्कार करता? म्हणले हो, त्याची लीला आहे सगळी. म्हणली मी परीक्षा घेते. आणि मग सतीनं सीतेचं रूप घेतलं, प्रभू रामचंद्रांच्या समोर आली. नाथ कुणाला शोधताय? मी इथं आहे. की भगवंतानं पुढं जायचं, दुसऱ्या झाडाला आलिंगन. हे सीते, लक्ष्मणानं ओळखलं, आदिशक्ती आलेली आहे. मी जर लक्ष्मणानं ओळखलं तर राम ओळखणार नाही का? म्हणजे सतीनं रामाची परीक्षा घेतली, छळ केला नाही. तसं इथं रामेश्वर भट्टांनी तुकोबरांची परीक्षा घेतली. आणि परीक्षेत जेव्हा रामेश्वर तुकोबराय पास झाले तेव्हा स्वतः सांगितलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. स्तुती केली. कारण भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखीला, स्वतः वर्णन करावं रामेश्वर भट्टांनी. म्हणून काही काही गोष्टी अजून समजून घ्याव्यात. असं आहे. अजूनही आम्ही सांगतो, ज्ञानोबरांच्या माधुकरीत माती टाकली आणि त्यांचं आमकं केलं आणि त्या अरे हो बाबा, 7वी पर्यंत ठीक होतं तुझं, 7वी पर्यंत ठीक होतं. पण पुढचा विचार कर ना. ज्यांना पाठीवर मांडे भासता येतात ते कशाला जोडी घेऊन तुझ्या घरी येतील? हा तर विचार काही डोक्यात. बरं, साक्षात महाविष्णूचा अवतार तूच म्हणतो आणि तूच सांगतो हे काय म्हणलं नीट ऐका. मला सांगा, समजा एखाद्या महाराजांची भेट झाली माझी आणि मी दुसऱ्याला सांगायला लागलो फार मोठे महाराज आहेत, फार मोठे महाराज आहेत, पहिले तर पिऊन पडायचे. कसं वाटतं महाराज? कसं वाटतंय? कशालाही सांगता? त्यापेक्षा ते काय उंचीवर आहेत हे सांगा ना. आता तुला उंची असेल तर तू सांगशील विठ्ठला आणि म्हणून रामेश्वर भट्ट जाणून जाणते. ते स्वतः अभ्यासू असून सुद्धा त्यांनी तुकोबरांची परीक्षा घेतली. आणि चौथा वर्ग जाणून नेणता, हा सगळ्यात महत्वाचा आहे.
जाणून नेणता. आकाशवाणी झाली की अर्ध्या तासानं पाऊस पडेल आणि म्हणून कोणीही अंगणात थांबू नका, कारण हा पाऊस ज्याच्यावर पडेल तो वेडा होईल, अशी आकाशवाणी झाली. जुन्या काळातही होती, आताच्या काळात आहे, नाही असं नाही. जुन्या काळात आकाशवाणी होती. पण तुम्ही एक मनुष्य स्वर्गामध्ये गेला आणि गेल्यानंतर भगवंताच्या समोर जाऊन सांगितलं, कमाले, खाली पृथ्वीवर काय चाललंय काय नाही तुम्हाला कळतं का इथं बसून? पहिल्या वेळेला आले, नमस्कार केला, परत 5 वर्ष झालं तोंड दाखवलं नाही. देवाला म्हटलं तो माणूस, देवानं सांगितलं जरी मी नाही आलो तरी इथं बसून मला कळतंय. कसं काय कळतं तुम्हाला? चाल माझ्याबरोबर. मग एका खोलीमध्ये आले आणि खोलीमध्ये आल्यानंतर सगळे लाईट जसे बल्ब लावलेले, सांगितलं हिरवा बल्ब लागला की मला लक्षात येतं कुठेतरी सप्ताह चालू आहे, लाल बल्ब लागला की समजतो मी खोटं बोलायचं काम चालू आहे. हे सांगत असताना लाल बल्ब लागला, तसं त्यानं विचारलं आता काय समजायचं? म्हणले आकाशवाणीवरच्या बातम्या आहेत. एकही ढग नसताना मुसळधार पाऊस पडेल आकाशवाणीवरच्या बातम्या. दुसरा लाल बल्ब लावला, विचारला आता काय समजायचं? म्हणले कोणातरी मंत्र्याचं भाषण चालू आहे. जुन्या काळातही आकाशवाणी होती, आताच्याही काळ आकाशवाणी आहे, नाही असं नाही. काही काही गोष्टींची उत्पत्ती तुम्ही जर पाहिली ना, जर कधी भागवताचं आमच्या डोंगरे महाराजांचे विचार जर ऐकले ना, तर त्यावेळेला लक्षात येईल की भीमदादाला धर्मराजा सांगतोय, काही वर्षापूर्वी हा माणूस माझ्याकडं आला का, त्यानं एका ब्राह्मणाला जमीन विकली होती, त्या जमिनीमध्ये जे धन मिळालं ते धन घेऊन माझ्याकडं आला की तुम्ही मला फक्त जमीन विकलीत, जमिनीतलं धन दिलेलं नाही, प्रामाणिकपणानं तुमचं धन तुम्ही घ्या. यानं सांगितलं जमीन विकली ना, मग त्याच्यात जे निघेल ते तुझं, आता माझा त्याच्यावर काही अधिकार नाही, म्हणून जमिनीचा मालक धन घ्यायला तयार नाही. आणि आत्ताच 6 महिने झाले त्याला तो माणूस वकील घेऊन आलाय आणि सांगतोय की जमीन, फक्त जमीन दिली, जमिनीतलं धन दिलं नाही, आमचं धन आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि ज्या दिवशी याचा जन्म झाला त्या दिवशी कलियुगाला सुरुवात झाली. महाराज याचा म्हणजे कोणचा ते नाही सांगत आता मी. विठ्ठला धर्मराजाचं मी प्रत्येक याला उदाहरण सांगेल, रामायणाचं सांगेल, भागवताचं सांगेल, म्हणाल त्या ग्रंथाचं सांगेल, तसा मी बोलणाऱ्यातला नाही. कारण तुका म्हणे इथे भजन प्रमाण महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगताय, काय थोरपण जाळावे ते, म्हणून प्रमाण महत्वाचं आहे. तो आपला मुद्दा झालेला आहे. आकाशवाणी झाली, अर्ध्या तासानं पाऊस पडेल, तो ज्याच्या अंगावर पडेल तो वेडा होईल, म्हणून कोणीही अंगणात थांबू नका, आपापल्या घरामध्ये जा. आता काही असे हुशार होते, त्यांनी विचार केला आपल्याला 2 मुलं आहेत, आपण जर वेडे झालो तर बिचारे पोट कसं काय भरणार, विषयाची परीक्षा नको, म्हणून ते आपल्या घरात जाऊन दारं खिडक्या बंद करून बस. पण काही शहाणे होते, असं कुठं होतंय का? आता याच्या अगोदर काही पाऊस पडला नाही का? मग कधी कोणी झालं का वेडं? बरं झालं तर झालं वेडं, बघू तर खरं, म्हणून अंगणात उभे राहिले. आणि अंगणात उभे राहिल्यानंतर पाऊस पडला तर खरंच हे वेडे झाले त्यांच्या अंगावर पाऊस पडल्यावर. आता वेडा झाला म्हणजे कपडे फाडले, त्या चिखलामध्ये लोळायला लागले, यानं त्याला चिखल लावायचा, त्यानं याला चिखल लावायचा, पडायचे, ढोपर फुटायचं, डोकं फुटायचं, असे सगळ्यात त्यांचं मजा चाललेली असताना सहज लक्ष गेलं, प्रधान आणि राजा असं वरतून गच्चीतून पाहत होता. यांनी पाहिलं आपले कपडे कसे आहेत, यांचे कपडे कसे आहेत, हे तर चांगले कपडे यांचे. मग चिखल घ्यायचा आणि राजवाड्यावर फेकायचा. प्रधानानं सांगितलं, महाराज आपला राजवाडा चांगला राहावा असं वाटतात ना, मग चला खाली. मग राजा आणि प्रधान खाली उतरून आले आणि आल्यानंतर जसे वेडे नाचायचे तसे हे नाचायचे, वेडे जसे पडायचे तसे हे पडायचे, पण पडताना आपल्याला कुठं लागणार नाही हे जाणून पडायचे. आता समजलं ना, हे जाणून पडायचे. ते म्हणाले हे कशावरून? वाखरीला, रिंगणामध्ये आम्ही पडायचं जरी झालं तरी जाणून पडतो, इस्त्री मोडू नये म्हणून. असा भाग आहे, याला जाणून नेणता म्हणावं. प्रेमामध्ये म्हणजे प्रेम असेल तर त्याच्यामध्ये मनुष्य नेणता होतो. अगदी सोपी गोष्ट आहे. एखादा न्यायाधीश आहे,
चारी बाजूनं ते पोलीस वगैरे चाललेले. पण घरी आला आणि बायकोनं सांगितलं, अहो मला स्वयंपाक करायचा, तेवढं बाळेला सांभाळा. मग तोच न्यायाधीश त्या मुलाला पाठीवर घेतो आणि अख्ख्या दिवाणखान्यामध्ये घोडा घोडा म्हणून नाचतो. मुलाच्या प्रेमाकरता एवढा मोठा लहान झाला, त्याला जाणून नेंता म्हणावं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जाणोनी नेनते करी माझे मन. देवा मला अगोदर जाणत कर आणि त्या जाणतेपणाचा अहंकार राहू नये याच्याकरता नेंत कर. शास्त्रामध्ये नियम सांगितलेला आहे की परमात्मा ज्ञान, सत्य, मुक्त, शुद्ध, बुद्ध, युक्त, कारणरहित, निरंजन असा असणारा, नामदेवरायांचा प्रमाणे ते आम्ही देखील चर्मचक्षुदृष्टी असा असणारा परमात्मा, त्याच्या ठिकाणी नेणीव असणं हा विटाळ आहे. नेणीव म्हणजे अज्ञान आणि जाणीव म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी ही जाणीव आहे आणि अज्ञान ही नेणीव आहे. या दोन गोष्टी आहे. अर्थात नियम असा आहे की जसं नेणीव हा विटाळ आहे तसा जाणीव हा सुद्धा विटाळच आहे. कारण अहंकार निर्माण होतो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हे दोन्हीही असता उपयोगाचं नाही. उदाहरण असं आहे, वारीच्या रस्त्याला या लोणंदच्या पुढं आपण गेलं म्हणजे मग वेड्या बाबडी चालू होतात. एका माणसाच्या पायात काटा मोडला. काटा मोडल्याच्या नंतर त्याला चांगल्यानं सल्ला दिला, हे बघ काट्यानं काटा काढ. मग त्यानं काटा घेतला दुसरा आणि पायात भरलेला काटा काढून टाकला. विचार असा केला, परत नात्यापुत्याला जर काटा बांधला तर, म्हणून ज्यानं काटा काढला तो खिशात ठेवला. पायात भरलेला जो होता तो काढून टाकला आणि ज्यानं काटा काढला तो खिशात ठेवला. पुढं त्याच्या लक्षातही राहिलं नाही की आपल्या खिशात काटा आहे. जेवण झालं आणि विश्रांतीला झोपला असताना काटा छातीमध्ये रुतला. तसं ज्यानं सल्ला दिला तो म्हणला, वेड्या पायात भरलेला काढून टाकला ना, मग ज्यानं काटा काढला तोही टाकून दे ना. काय सांगितलं पहा, जसं नेणीव हा विटाळे ना, नेणीव नको ना, तशी जाणीव सुद्धा नको. कारण माझ्या मीपणाचा करुणी फराळ, देवाला मी सुद्धा आवडत नाही हा भाग आहे. कारण अहम ब्रह्मास्मी हा कारणाध्यास आहे आणि हे मम म्हणजे माझं हा कार्याध्यास आहे. हे दोन्हीही नको. देवाच्या जवळ ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. जाणीव नेणीव भगवंती नाही असं आहे. माझा कशी आहे पहा, दोन्ही नको. उदाहरण असं त्याच्याकरता, अनेक वेळेला तुम्ही ऐकलं असेल, एका माणसाची बायको चिटकीन होती, म्हणजे मंत्रतंत्र वगैरे करणारे.
काही जर नवऱ्याकडून चुकलं की मोठ्यानं ओरडायची, एवढं साधं कळत नाही तुम्हाला, गाढव करील कसे घाबरायचं विचार. त्याला असं वाटायचं जरी न काही मंत्र टाकला मला गाढव केलं, पोरं कसं काय जीव पोट भरणार, काही झालं का कुत्रा करील, गाढव करील, घोडं करील. त्यामुळं तर असा वाळून गेला फार विचारा, खात पीत नव्हता, असा वाळून गेला. त्याला जर कधी कळलं असतं ना मी मुळातच आहे तर तू काय करशील, नाही का, मी मुळातच येत तू काय करशील, तर एवढं वाळू द्यायची काय गरज नव्हती. मग मित्रानं सल्ला दिला, एक काम कर, हिच्यापेक्षा भारी चिटकी नाही का तेवढी बघ, कर लग्न तिच्या बरोबर. आणि काय त्याचं भाग्य, भारी चिटकीन मिळाली त्याला. ते तिनं सांगितलंय, पा मी तुम्हाला हे उडीद जे म्हणतात ना ते भारून देते, मंत्र टाकून देते, घरी गेल्यानंतर बायकोवर टाका, ती काळी घार होईल. नंतर मी येते माझ्यावर हे दुसरे उडीद टाका, मी पांढरी घार होईल. काळी घार आणि पांढरी घार आमच्या दोघींची भांडणं होतील, आणि आमची भांडणं सुरू झाली की तुम्ही काठी घ्यायची आणि एका फटक्यात काळी घार मारून टाकायची, म्हणजे तिच्यापासून तुमची सुटका होईल. पुन्हा उडीद माझ्यावर टाकायची, मी पहिल्यासारखी होईल, आपण लग्न करू. काय प्लॅन ठरला पा. हा घरी आला, ते उडीद घेतले, पहिल्या बायकोवर टाकले, ती काळी घार झाली. ही दुसरी चिटकीन आली, हिनं जे उडीद दिले होते ते तिच्या अंगावर टाकले, ती पांढरी घार. काळी घार आणि पांढरी घार दोघींची भांडणं सुरू झाली. यानं काठी घेतली आणि एका फटक्यात काळी घार मारून टाकली. तसं ही पांढरी घार पाहायला लागली, बघ मिली ना ती, आता माझ्यावर उडीद टाक म्हणजे मी पहिल्यासारखी होईल. यानं हातामध्ये असे उडीद घेतले टाकण्याकरता. ज्यानं सल्ला दिला होता तो पळत आला, म्हणला, गाढवा, अरे पहिलीनं एवढा त्रास दिला. काय सांगितलं, पहिलीनं एवढा त्रास दिला, ही दुसरी तिची आई आहे, पाहतो काय, मारून टाक. एका फटक्यात दुसरी मारली. काळी घार नको, पांढरी घार नको, कार्याध्यास नको, कारणाध्यास नको, जाणीव नको, नेणीव नको, जाणू. काय शब्द वापरलाय पहा. हे सरळ सरळ सांगितलं बरं तुमच्या. आता आणखी थोडंसं अवघडच सांगतो, म्हणजे थोडंसं वेळ जास्त घेणार नाही. भगवान तुकोबाराय फार हुशार हो, फार हुशार. परमार्थातले मुरब्बी होते तुकोबाराय. त्यांनी सांगितलं, देवा तू गीतेमध्ये काय सांगितलं, मनोनी थोरपण परा सांडीजे, एथ युत्पत्ती अघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. मनोनी म्हणजे याच्याकरता सांगितलं, मोठेपणा बाजूला टाका. व्युत्पत्ती म्हणजे ज्ञान, पांडित्य, विसरीजे परमार्थामध्ये. आणि जेव्हा जगाला लहान होईल ना तेव्हा तुझी भेट होते, हे जाणून मला नेंत कर. आता समजेल का माझी भाषा. तुझी भेट व्हायची असेल तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मनोनी थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अघवी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, हे जाणोनी मला नेंत कर. ही तुकोबरांची भाषा. मागे मी एका अभंगावर बोलताना भक्ती ते नमन याच्यावर बोलताना हेच सांगितलं. भक्ती ते नमन, नमन शब्द फोडायचा, फोडलं म्हणजे त्याचा अर्थ लक्षात येतो. न मन असे 2 शब्द तयार करायचे, आणि 2 शब्द तयार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येतील की परमार्थ करता करता मनरूपानं ते शिल्लक राहिलं नाही, ते रामरूप झालं, त्याला भक्ती म्हणायचं. नुसतं पाया पडणं म्हणजे भक्ती नाही. संतांची भाषा जी आहे ती तितक्या उंचीवरून आपल्याला समजून घेता आली पाहिजे, म्हणजे लक्षात येईल. आणि त्याच्याकरता देवाला सांगितलं, तुझं प्रेम मला पाहिजे. प्रेम माणसाला नियंत करतं. गोपींची उदाहरणं भागवतातली पहा. त्या प्रेमावर बोलायचं म्हटलं तर पाहिजे तेवढं बोलता येईल. भक्तिरसामृत सिंधूमध्ये प्रेमाचे 3 प्रकार सांगितलेत. एक मधुवत प्रेम आहे, घृतवत प्रेम आहे, लाक्षावत प्रेम आहे. मधु म्हणजे मध. मध ही स्वभावता गोडे, तिला गोडी निर्माण होण्याकरता गुळ, साखर वगैरे काही टाकावं लागत नाही. स्वभावता मध गोडे. तसं हे प्रेम जे आहे हे स्वभावता आत्मसमर्पण हे या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं घृतवत. घृत म्हणजे तूप. तूप हे उन्हाळ्यामध्ये पाघळलं जातं आणि हिवाळ्यामध्ये ते विघरलं जातं, म्हणजे थिजलं जातं. आता विघुरले ते तूप होय, थिजले त्या परीस गोड आहे. तसं सप्ताह आला की पाघळतं. काय
याला घृतवत बनावं. आणि लाक्षावत प्रेम म्हणजे लाख पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, त्याला रस नाही, ते वृक्ष असणारं कोरडं असणारं अशा प्रकारचं कठोर असं असणारं प्रेम म्हणजे लाक्षावत. म्हणून मधुवत, घृतवत, लाक्षावत असे प्रेमाचे 3 प्रकार. त्यांची 3 प्रकार आहे. प्रेमामध्ये खरेदी विक्री नसते, प्रेमामध्ये भयाचा अभाव असतो आणि प्रेमामध्ये व्यभिचार नसतो, असे 3 प्रकार आहे. प्रेमात खरेदी विक्री नसते म्हणजे मी इतकी भक्ती केली आता त्याच्या मोबदल्यामध्ये मला देवानं इतकं द्यावं अशा प्रकारची अपेक्षा नसणं, म्हणजे प्रेमात खरेदी विक्रीचा व्यवहार नाही. याचं कारण तुकोबरांना विचारलं का मागत नाही. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व तुका म्हणे काही, तुका म्हणे काही न मागो अधिक. तुका म्हणे काही, तुका म्हणे काही, मागे काही, मागे तुका म्हणे काही, तुका म्हणे काही न मागो अधिक. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. तुका म्हणे काही न मागो अनेक. आणि म्हणून प्रेमात खरेदी विक्री नाही, प्रेमामध्ये भयाचा अभाव आहे. ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची कधी भीती वाटता उपयोगाची नाही. म्हणून तर साधू संतांनी अरे विठ्या विठ्यामुळं मायेच्या कराट्या तुझी रांडरणकी झाली, वेळेला शिव्यासुद्धा दिल्या. आम्ही देतो हाकाकारे झालासे तू मुका, निलाजरा तुझं नाही अति कुळ चोरटा शिंदळ ठावा मज, आम्हा गांजी जनतरिका मेला नारायण शिव्या दिल्यात. आणि तिसरं प्रेमामध्ये व्यभिचार नको, एकची धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. असं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही मला द्या म्हणजे मी जाणून नेमता होईल असं तुकोबाराय मागतात. बरं तसं जर झालं तर नेमकं तुम्ही महाराज काय कराल. अभंगाच्या दुसऱ्या आगमी व्यवहारी असे न भरतात, आमगमी व्यवहारी असे न भरतात. मग मी व्यवहारी असे न वर्तन, मग मी व्यवहारी असे न वर्तन. जे विचारात पद्मपत्र, जे विचारात पद्मपत्र, जे विचारात पद्मपत्र, जे विचारात पद्मपत्र. अमगमी संवारी असे न भरतात, अमगमी संवारी असे न भरतात. देवी जळांत पद्मपत्र, देवी जगात पद्मपत्र, देवी देवी जगात पद्मपत्र. अमगमी व्यवहारी
विचारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. जसं कमळ पाण्यापासून अलिप्त असतं तशा प्रकारे व्यवहारामध्ये मी राहील. कारण कुणाही साधू संतानं संसार सोडा सांगितलं नाही, पण संसारात असून परमार्थ असावा. तो कशा पद्धतीचा त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून एका चरणाचा विचार आपल्यासमोर मांडला पाहिजे, तेवढं चिंतन मांडता येईल. या सर्व टाळकरी बंधूंनी खूप अंतकरणपूर्वक साथ केली. एकल्याचा नव्हे खेळ, आणि सगळ्यांचं प्रेम संघटित झालं म्हणजे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ. या दोन्ही महात्म्यांनी प्रयत्न अर्थपूर्वक केले की युती टिकून ठेवायची. पण हे वारस सध्या निवडणुकीचं असल्यामुळं त्यांना काही ते शक्य झालं नाही. पण तरी शेवटपर्यंत प्रयत्न केला त्यांनी, म्हणजे पखवाद वाजवण्याचा. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी सेवा करण्याची जी संधी दिली आमच्या भाई महाराजांमुळं, तसं पाहिलं तर माझा एवढा अधिकार नाही, पण काय त्यांचं प्रेम असेल ते म्हणले यायला पाहिजे. मी लावून नवीन तयार झाली, मला काय पवडा बिवडा म्हणता येत नाही. ते म्हणले काय, ते म्हणले म्हणूनच तुम्ही या असे. मग त्यांचा आग्रह आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कार्य चांगले. परिसरामध्ये इथं सप्ताह नव्हता, इथं सुरू केला त्यांनी. जिथं नसेल तिथं सुरू करणं, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, आणि हेच तर कार्य आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग करण्याचं कार्य संत करतात. आज का होईना पंढरपूरला दिंड्या एका भागातून जात नाही, कितीतरी भागातून जातात. का तर त्या भागाला जाग करण्याकरता दिंड्या आहेत त्या. तसं यांचं जे कार्य आहे, आणि शास्त्र आहे, तुकोबाराय सुद्धा म्हणतात आपण तरेल नव्हे ते नवल. स्वतः पुरता तरुण गेला त्याला विशेष काही नाही. पहा ना, यज्ञ करणारा याज्ञिक स्वतः जातो स्वर्गामध्ये, आपल्याबरोबर कुटुंबाला सुद्धा घेऊन जात नाही असं आहे. पण हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे की आपल्याबरोबर बाकीच्यांना घेऊन जायचं. पण आता सुंदरतेनं परमार्थ या भागात, आणि शिवाय ते अध्यक्ष आहेत, ते काही सामान्य गोष्ट नाही. आणि एवढ्या मोठ्या माणसांना बोलवलं हे मी माझं भाग्य समजतो. आणि बरीचशी कीर्तनकार मंडळी आमच्या अण्णा इथं आहेत, आम्ही जेवायला बरोबर होतो. महाराजांचा माझा फार जुना परिचय आमचा, अगदी विठोबा मंदिरापासूनचा आमचा परिचय आहे. सगळी प्रेमाची मंडळी आहेत. त्यांच्यापुढं कीर्तन करणं हे सुद्धा धारिष्ट आहे महाराज, हे सुद्धा धारिष्ट आहे. मी का सांगतो, ज्ञानोबारायांनी देवापुढं शपथ घेतली, तुझी आन वाही नगा देवराया. मला सांगा, त्याला जर सगळ्याच्या मनातलं कळतंय तर ज्ञानोबारायांना किती देव आवडत होता हे त्याला कळत नव्हतं का? नाही का? मग तरी त्याच्या पुढं सांगायचं मला तू जीवापेक्षा जास्त आवडतो, हे धारिष्ट आहे ना. तसं तुमच्या पुढं कीर्तन करणं म्हणजे धारिष्ट आहे. पण तेवढं धारिष्ट केलं आपण सगळ्यांनी, प्रेमानं कीर्तन श्रवण केलं, आणि सगळ्या गावकऱ्यांनी एवढं सुंदर सहकार्य केलं की समाज पाहिला म्हणजे समाधान वाटतं. आमच्या लबडे साहेबांनी त्यांचे अथक प्रयत्न आहेत, हनुमंतराव लबडे अर्थात, त्यांनी सुरुवातीला सांगितलं की महाराज सप्तास करायचा ना माझ्या गावात करा, सप्तास करायचा तुम्हाला तर माझ्या गावात करा. आणि या दृष्टीने ह्या चाललेलं सुरुवात आहे. मला वाटतं 3रं वर्ष असेल ना, 3रं वर्ष आहे. चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून याच्यात अशीच उत्तरोत्तर वाढ व्हावी. एवढी सुंदर टाळकरी जर पाहायचं म्हणलं तर कुठं नाही, आमच्याकडं मोजून 4-5 सापडतात महाराज. एवढे टाळकरी सापडायचे नाही. एका गावाला मी गेलो कार्यक्रमाला, 4 टाळकरी संस्थेचे 4 जण, आणि मी 5वा उभा. ऐकायला कोण नाही, काय नाही. मी म्हणलं कसं काय हो? ते म्हणलं तुम्ही सुरुवात करा, वाजायला लागलं का येतील ते. म्हणलं वाजायला लागल्यानंतर, म्हणजे 2 प्रकारची माणसं असतात, एक वाजायला लागल्यानंतर येणारे आणि एक वाजवल्यानंतर येणारे. दोन प्रकारची माणसं असतात. समाधान वाटलं. जी सेवा भगवंतानं करून घेतली, करता करविता तो आहे. भगवंत चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली,